नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय घेऊन आलो आहे अजितदादा राष्ट्रवादी पक्षाचे नेते कार्यकर्ते हे टोकाची भूमिका घेणार आहेत का? भारतीय जनता पक्षाच्या विरोधात ते आता उघड येणार आहेत का? हाच विश्लेषणाचा मुद्दा आहे. कारण तशी परिस्थिती आता दिसते. देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आता ह्याच्यामध्ये काय कूटनीती आहे, काय राजकारण आहे, काय कळत नसलं तरी एक नक्की कळतंय की भारतीय जनता पक्षाची मतं आगामी काळात अजितदादांच्या राष्ट्रवादीला पडणार नाही. RSSने घेतलेली भूमिका, भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी घेतलेली भूमिका, अजितदादांना आपण पक्षात घ्यायला नको होतं, अजितदादांना युतीमध्ये महायुतीमध्ये घ्यायला नको होतं. आता हे लपून राहिले का? हे उघड झालं आहे. असं असताना अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते मंडळी नक्कीच त्यांची भूमिका आता असणार आहे की आपल्याला त्यांची मतच पडणार नाहीत भारतीय जनता पक्षाची. RSSनं तर उघड भूमिका घेतली आहे. तर मग आपण त्यांच्याबरोबर राहण्यात तर काय अर्थ आहे? बरं, आता महायुतीतनं बाहेर तर पडता येत नाही. कारण अमित शहांचे दौरे बघा, वरती अजितदादांनी दिल्लीला केलेले दौरे बघा, त्यांचे आलेले संपर्क, त्यांनी केलेली आत्तापर्यंतची एक स्टेटमेंट्स काढून बघा. म्हणजे त्यांना आता भारतीय जनता पक्ष सोडता येत नाही, पण कार्यकर्ते हवालदिल झालेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, हे नक्की आहे. म्हणजे ना घर का ना घाट का अशी परिस्थिती झाली आहे. असं काही उघड बोलायला लागलेत. अजितदादांची विधानसभेला ताकद आहे का? तर आहे. अजितदादांचं काम चांगलं आहे, अजितदादांनी कामं चांगली केलीत, हे सगळं मान्य आहे हो. परंतु जी समीकरणं आहेत महायुतीमधली, जी एकमेकाला सहकार्य करायची, जसं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला भारतीय जनता पक्षाची मतं भरभरून पडलेली आहेत. त्यामुळं तर त्यांच्या स्ट्राईक रेट त्यांचा वाढलेला आहे. पण त्या पद्धतीनं एकनाथ शिंदेंची मतं असतील किंवा राष्ट्रवादीची मतं असतील, ती भारतीय जनता पक्षाला काही पडलेली नाही आहेत. हे आता उघड झालं आहे. आणि भारतीय जनता पक्षातले आता खुद्द सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा नाही, आमच्या पक्षामध्ये अजितदादांना घेतल्यामुळं नाराजी आहे, हे उघड बोलून दाखवले. कुठेही लपलेलं नाही आहे. मग ह्याच्या मागं काय आणि राजकारण आहे का? ठीक आहे, अजितदादा तुम्ही आता महायुतीतनं थोडं स्वतंत्रपणे निवडणुका लढवा आणि मग नंतर परत आपण एकत्र येऊयात. म्हणजे त्याच्यातनं महाविकास आघाडीचा, विशेषतः शरद पवार राष्ट्रवादीला फटका बसेल, अशी काही राजकीय समीकरणं मांडली जात आहेत आत्ता की तुम्ही स्वतंत्र लढा. अजितदादांनी स्वतंत्र लढावं भारतीय जनता पक्षातनं. हे मुद्दामून चाललं आहे का? अजितदादांच्याबद्दल हे ठरवून उघड पण आता एक नक्की आहे की तळागाळातले जे कार्यकर्ते आहेत महाराष्ट्रातले, अजितदादा राष्ट्रवादी गटाचं काम जे करत आहेत, तर तिथं भारतीय जनता पक्ष मदतच करणार नसेल, भारतीय जनता पक्षाची मतच आपल्याला विधानसभेला मिळणार नसतील, तर राहण्यात तर काय अर्थ आहे? असं आता जे कार्यकर्त्यांच्या पेक्षा ते जे नेते आहेत, एवढं म्हणजे पवार साहेबांना सोडून, मोठ्या पवार साहेबांना सोडून आलो आहे आम्ही, तर आपल्याला काहीतरी मदत झाली पाहिजे भारतीय जनता पक्षाकडनं. एकनाथ शिंदेंनी तर उघड त्यांचे तर समर्थक काय बोलतात हे आपण बघितलंय लोकसभा निवडणुकीमध्ये. अजितदादांच्या विरोधात तर आता त्यांनी तर एकनाथ शिंदेंच्या समर्थकांना, आमदारांना जी मंत्रिपदं मिळायची होती ती अजितदादांच्या प्रवेशामुळं महायुतीमधल्या ती मिळाली नाहीत. आता उगीच ते महामंडळ थोडक्या 1 महिन्यासाठी मिळाली, त्याच्यात ते काही समाधानी आहेत का? अजिबात नाहीत. एकनाथ शिंदेंचे जे आमदार आहेत ते शिवसेनेतनं उभाटा, आता मूळ शिवसेनेतनं आले आहे, ते नाराजच आहेत. म्हणजे आता ह्याच्यात भारतीय जनता पक्ष विरुद्ध अजितदादा राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे विरुद्ध अजितदादा राष्ट्रवादी, हे गणित जे आहे हे महायुतीला महागात पडणार आहे. आता उद्याच्या निवडणुकामध्ये लोकसभेला तर बघितलंच, बॅकफूटवर भारतीय जनता पक्ष कसं गेलं हे आपण बघितलं आहे. एकनाथ शिंदेंचा स्ट्राईक रेट आहे. म्हणजे ह्या महायुतीमध्ये सुद्धा अंतर्गत जी धुसफूस चालू आहे ह्याचे परिणाम उद्याच्या राजकारणात नक्कीच महाविकास आघाडी आणि महायुती ह्याच्यातनं आणि तिसरीच कुठली आघाडी निर्माण होणार आहे की काय, अशी शंका नक्की घ्यायला काहीच हरकत नाही. एक नक्की आहे की आत्ता जो विषय आणला आहे आपण, तो राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार
त्यांचे कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उघड भूमिका घेण्याची आता त्यांची तयारी झालेली दिसते आहे. मग देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे राष्ट्रीय नेते असतील भारतीय जनता पक्षाचं, त्यांचंही धोरण काय आहे हे उद्याच्या काळात दिसून येईल. पण एक नक्की आहे की महायुतीमध्ये ही धुसफूस आणि भांडणं जोरदारपणे लागलेली आहेत आणि कदाचित राष्ट्रवादी अजित पवार गट वेगळासुद्धा स्वतंत्र निवडणुका लढवू शकतो अशी परिस्थिती आत्ता तर दिसते आहे. उद्या आता जागा वाटपाचं चालू आहे, जागा वाटपात आम्ही समाधानी आहे म्हणतात, परंतु ह्याचा फटका जर का बसणारच असेल, भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीला मदत करणार नसेल तर मात्र काहीतरी चित्र वेगळं होणार. नंतरच्या काळात निवडणुका झाल्या, आत्ता समजा झालं महायुतीतनं परत एकत्र लढलेच तरीसुद्धा नंतर काय ह्यांच्यात बिनसल्याशिवाय राहील अशी परिस्थिती नाही. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.